नमस्कार, मी अश्विनी जयतपाळ. नवी मुंबई संवाद चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. काही हिंदू बांधव मृत्युमुखी पडले, त्यांना युवा सेना नवी मुंबईच्या वतीने आज या ठिकाणी शिवपक्षाच्या वतीने महिला आघाडी असेल नवी मुंबईची, या सर्वांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम आज या ठिकाणी होतोय. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो. सर्वांनी 2 मिनिटं उभं राहून या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करायची. ओम शांती शांती. मृत्युमुखी पडलेल्या सर्व हिंदू बांधवांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा साश्रुपूर्ण शब्दांनी या ठिकाणी निषेध व्यक्त करतो. मी या ठिकाणी युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख अविनाश जाधव यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी 2 शब्द व्यक्त करावे. पक्षाचे सर्व महिला घटक व युवा सेना एक परिवार सारखं आपण इथे आलात, प्रथमतः मी तुमचा सर्वांचा आभार व्यक्त करतो. कारण आज जे 22 तारखेला पहलगाम इथे जे आपण दुर्दैवी घटना जे आपल्या भारतीय पर्यटकांबरोबर झाली आहे, आज खरं जे दहशतवादी हल्ला केला हे त्यांना वाटत असेल की आम्ही मोठं काहीतरी काम करून आलो, पण त्यांना माहित नाही त्यांनी नामर्दानगी काम जे आतापर्यंत करत आले तेच काम त्यांनी परत. एकनाथजी शिंदे साहेबांना विनंती करतो की आता थांबायचं देतो, आता त्यांना दाखवून द्यायचंय की मोदी साहेब काय करू शकतात, हा हिंदू धर्म काय करू शकतो. जे तुम्ही नामर्दानीसारखं तुम्ही निषेध करायला आला, भावपूर्ण श्रद्धांजली व्हायला आला, त्याबद्दल मी तुमचा सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो. हिंदू है हम, हिंदू है, घर से गो हम हिंदू है. मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान, मुर्दाबाद 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 पाकिस्तान, मुर्दाबाद. हिंदू है हम, हिंदू है, हिंदू है. अरे या पाकिस्तानचं करायचं काय? काही लोक वर पाय. मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान, मुर्दाबाद. अरे या पाकिस्तानचं करायचं काय? काही लोक वर पाय. मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान, मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान, मुर्दाबाद. या पाकिस्तानचं करायचं काय? काही लोक वर पाय. या नामर्दानगी करणाऱ्या पाकिस्तानचं करायचं काय? काही लोक वर पाय. भारत माता की जय. भारत माता की जय. मी दिपेश म्हात्रे यांना विनंती करतो की माजी नगरसेवक दिलीप गोडेकर जे असतील, रोहिदास पाटील जे असतील, त्यासोबत माझे सर्व युवा सेनेचे सर्व सहकारी पदाधिकारी, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, सर्वात प्रथम मी जो काल परवा जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये अतिरेक्यांचा भ्याड हल्ला झाला त्याचा या ठिकाणी मी निषेध व्यक्त करतो. त्याचसोबत या हल्ल्यामध्ये 25हून अधिक निष्पाप पर्यटक ज्या ठिकाणी मृत्युमुखी पडले त्यांना सर्वांना जे आहे मी शिवसेना परिवाराच्या वतीने जे आहे भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो. मित्रांनो, हा जो हल्ला झालेला आहे हा केवळ एक गोळीबार नव्हता, तर आपल्या देशावर, देशाच्या सुरक्षतेवर, शांततेवर आणि प्रतिष्ठेवर केलेला हल्ला होता. 2014 पूर्वी आपल्या सर्वांना माहिती आहे की जम्मू काश्मीरमध्ये कशा पद्धतीची परिस्थिती होती, परंतु 2014 नंतर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये आपली सुरक्षा यंत्रणा जी आहे मजबूत पकड घ्यायला सुरुवात केली होती आणि त्याचाच भाग म्हणून जे आहे त्या ठिकाणी हल्ले जे आहे ते कमी होत चालले होते. त्यानंतर आपल्याला माहिती असेल की 370 कलम जो आहे तो जम्मू काश्मीरमधून हटवला गेला आणि त्यानंतर जो आहे जम्मू काश्मीरमध्ये व्यापार सुरू झाला. नेतृत्व इतकं बलवान असताना, आपण एवढं चांगलं काम करत असताना, जम्मू काश्मीरमध्ये एवढं चांगलं त्यांना काम दिलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे का, अगोदर
आपले पर्यटक तिथे जात नव्हते, त्यामुळे स्थानिकांना तिथे उपासमारीची वेळ आली होती. एक उदाहरण द्यायचं म्हणून मी सांगते, जेव्हा आम्ही तिथे फिरायला गेलो होतो तेव्हा तिथले स्थानिक कश्मीरी लोक म्हणत होते कि मोदी साहब ने आके इतना अच्छा काम किया कि हमको खाना मिला, हम 2-2, 4-4 दिन तक भूखे रहते थे. आणि असं असताना आपलं पर्यटक तिथे सुरू झाले, आपले प्रवासी तिथे जायला लागले, त्यामुळे त्यांना तिथे अन्न, वस्त्र, निवारा असं सगळं मिळायला लागलंय. परंतु 22 एप्रिल रोजी आपल्या पर्यटकांना आज हा हल्ला ज्या दिवशी झाला त्या दिवशी तात्काळ समजल्यावर शिवसेनेचे मुख्य नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांनी संपर्क साधून त्या ठिकाणी जी काही मदत करता येईल ती करण्याच्या अनुषंगातून प्रयत्न सुरू केले. राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न सुरू केले. त्याचसोबत युवासेना असेल, महिला आघाडी असेल, आम्ही शिवसेनेच्या वतीने जे आहे या ठिकाणी श्रद्धांजली आणि निषेध सभेचं या ठिकाणी आयोजन केलं होतं. मी सर्वात प्रथम जे आहे पहलगाम या ठिकाणी जे मृत्युमुखी पडले पर्यटक, त्यांना सर्वांना, त्यांच्या परिजनांना जे आहे त्यांना आम्ही या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली शिवसेनेच्या परिवाराच्या वतीने मी अर्पण करतो. त्याचसोबत आपल्या सर्वांना माहीत असेल की हा जो हल्ला झालेला आहे तो निश्चितच आपल्या भारताच्या प्रतिष्ठेवर, शांततेवर आणि आपल्या सुरक्षतेवर झालेला हल्ला आहे. 2014 पूर्वी आपल्याला माहीत असेल की काँग्रेसच्या काळामध्ये कशा पद्धतीची परिस्थिती होती. 2014 नंतर जे आहे आदरणीय आमचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या नेतृत्वात जी सुरक्षा यंत्रणा आहे ती अगदी इतकी मजबूत झाली होती की त्या ठिकाणी काश्मीरमध्ये जे आहेत हल्ले असतील, अतिरेकी हल्ले या ठिकाणी कमी होताना आपल्याला पाहायला भेटत होते. त्यानंतर 370 कलम हटवल्यानंतर ज्या ठिकाणी जे आहे काश्मीरमध्ये व्यापार सुरू झाला, एक नवीन आशा आणि भविष्य घेऊन जे आहे काश्मीरमधली लोकं कुठेतरी आशेच्या किरणेने त्या ठिकाणी बघायला सुरुवात केली होती आणि अशामध्ये जे आहे कुठेतरी शांतता त्या ठिकाणी भंग व्हावी याच अनुषंगाने हा दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. मी या भ्याड हल्ल्याचे जे आहे शिवसेना परिवाराच्या वतीने निषेध व्यक्त करतो आणि निश्चितपणे ज्या पद्धतीने उरी असेल किंवा मग बालाकोटमध्ये प्रत्युत्तर देण्याचं काम केंद्र सरकारच्या माध्यमातून भारतीय सैन्याने केलं आणि येणाऱ्या काळामध्ये देखील पहलगाममध्ये जे हल्ला झाला त्याचं देखील प्रत्युत्तर भारतीय सैन्याच्या वतीने जे आहे ते देण्यात येईल असा विश्वास मी या ठिकाणी जे आहे तमाम देशवासियांना मी देऊ इच्छितो.